नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये एम-पी-सी-चं वातावरण फुल तापलेलं आहे आणि ते तापाचं कारण पण योग्यच आहे. कारण की एम-पी-सी-ची जाहिरात ही वेळेवर न येता उशिरा आली. उशिरा आल्या कारणास्तव बऱ्यापैकी पोरं आहेत ते पी-एस-आयच्या एज लिमिटच्या बाहेर झालेले आहेत आणि एज लिमिटच्या बाहेर झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांची एक संधी निघून गेलेली आहे. जर त्यांना परीक्षाचं जाहिरात आहे, ती जाहिरात जर वेळेवर आली असती तर त्या पोरांना ती परीक्षा द्यायची संधी भेटली असती. परंतु आता ते काय पोरं तर 10-10 दिवसामुळे एजच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी प्री दिले, मेन्स दिलेत. काही लोकं इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेत. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, ग्राउंड एवढी लांबची परीक्षा, एवढा लांबचा पल्ला त्यांनी गाठलेला आहे. परंतु काही कारणास्तव त्यांचं सिलेक्शन राहिलेलं. तर त्यांना अपेक्षा होती की ह्या टायमाला त्यांचं काम होऊन जाईल. परंतु मित्रांनो, ते थोडक्यात राहून गेलं. कारण की आता ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांना ते बाद झाले, अपात्र झाले कारण की एज लिमिट संपले. तर एज लिमिट संपले त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन चालू होतं त्यांचं, त्यांच्या मागण्या होत्या. तर त्या अजूनपर्यंत तर सरकारने काही ॲक्सेप्ट केलेलं नाही. त्यांची एकच मागणी होती की आम्हाला वयवाढ करून द्यावी 1 वर्षासाठी. त्यांची बेसिक मागणी होती कारण की त्यांनी एवढी मेहनत घेतली तर ती झालीच पाहिजे. परंतु तसं झालंच नाही आणि हा प्रश्न 10-20 हजार लोकांचा होता. परंतु सध्या इंस्टाग्राम, टेलिग्रामला तुम्ही बघू शकता अनेक ग्रुपमध्ये वातावरण होतं की परीक्षा पुढं जाईल, हे जाईल, असं होईल, तसं होईल. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि टेलिग्रामला कंटिन्यू मेसेज येत होते. त्याच्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं जे नियोजन आहे ते बिघडलेलं आहे. मी सुद्धा एम-पी-सी-चा विद्यार्थी आहे. माझं पण थोडं नियोजन हललेलं आहे आणि आता पुण्यात जे आंदोलन चालू आहे त्याला पातनुरे सर असतील, मनोज जरांगे पाटील असतील, नंतर अनेक क्लासेसचे शिक्षक लोक वगैरे आलेले आहेत किंवा जे विद्यार्थी समर्थन देत आहेत, त्यांना माझं पण समर्थन आहे की त्यांना यश भेटलं पाहिजे. आणि उद्या पेपर आहे तर काय अभ्यास करावा यासाठी पोरं संभ्रमित झालेले आहेत. तरी बऱ्यापैकी टेलिग्रामचे चॅनल लोकं बोलतात की आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. तर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी तर तुम्ही 1 दिवसासाठी विद्यार्थ्यांना नोट्स फ्रीमध्ये द्या तुमच्या. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तेवढं काम करू शकता कारण की विद्यार्थ्यांचं आता वर्ष वाया जाणार आहे एक प्रकारे. कारण की एवढं फास्टमध्ये रिव्हिजन तर कोणाचे होणार नाही. तरी बऱ्यापैकी क्लास आहेत, ज्या नोट्स म्हणजे टेलिग्रामचे ग्रुप आहेत, त्यांनी असं टाकलं आहे की 2 तासात करंट अफेअरचे रिव्हिजन होईल, ह्याचे रिव्हिजन होईल आणि ते लोकं अधिकारीच आहेत. त्यांना काही पैशाची कमी नाही. अधिकारी लोकांना पगार चांगला असतो, तुम्हाला पण माहिती आहे. तरी त्यांनी काय टाकलं आहे की 2 तासात रिव्हिजन होईल, पटकन आम्हाला मेसेज करा आणि आमच्या करंट अफेअरच्या नोट्स घ्या. म्हणजे तुम्ही इथं विद्यार्थी हित बघताय का तुमचा बिझनेस बघताय, हे जरा चुकीचं वाटलं. आणि विद्यार्थ्यांची जी मागणी होती वयवाढ, ती झालीच पाहिजे. त्याला माझं समर्थन आहे आणि माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मी क्षमा मागतो. धन्यवाद मित्रांनो.